नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. ही गणेशवाडीची मुलगी आहे. तुझं नाव काय बाळा? गौरी सुभाष. आणि छान असे साप वाचवत्या. वय लहान आहे, 14वीला शाळा आहे. 18 वर्ष पूर्ण झालेत तुला. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मित्रांनो साप पकडणं कायद्यानं गुन्हा. आणि हे सगळे टीम वर्कर आहेत, बसलेले आहेत. आणि आमच्या आईचं निधन झालेलं होतं आणि भेटायला आलेले होते. आणि आत्ताच एक मातोश्री कार्यालयामध्ये नागसापाचा कॉल पडलेला आहे. आणि ही मुलगी जी की गौरी म्हणतोय मी, हिला गौरीच तुझं नाव आहे. आणि गौरी हा कॉल करेल. यांचे टीम वर्कर आहेत. या सर्वांचं मनोमनी इच्छा आहे की आपल्या गावातली एक गणेशवाडीतली मुलगी चांगल्या रीतीनं तयार व्हावी. सांगली जिल्हाच येतो आहे बरोबर. आणि माझ्या जिल्ह्यातले आहे. श्रद्धाच्या वयाच्या आहे. श्रद्धापेक्षा लहान आहेस ना, 1 वर्षाचे. श्रद्धापेक्षा लहान आहे. आणि बोलायला जरा जेवत नाही. तू जेवली नाहीस असं मला तर वाटतं. साप आता कशी पकडत्या बघूया आपण व्यवस्थित. सरात हे पण ट्रेनिंगच आहे. कुलप घालायचं, तोडायचं. हां, घालायला जमलं, पुन्हा तोडायला पण जमलं पाहिजे. सापात असलं तोडायला लागतंय ग. पलीकडे आहे श्रद्धा. चला हे चला श्रद्धा. बघून बघून सर ते एकदा कॉल चालू झाला की 5-6 कॉल होतात ना रे भैया. चले पळ बाळा, उचल ब्लॉक. गौरे उचला तू आन्सर दे. हायला भैया तुमच्या ब्लॉकमध्ये नाग आहे म्हटल्यावर व्हिडिओ आणल्यात. लावा ब्लॉक उचलायला. नाही, उद्या बोलवले. थांब 5 मिनिटात फोन करतो. करतो 10 मिनिटात. काय झालं? हे माझा कॅमेरा गणू को हे गौरी इकडे. कुठं आहे गौरी? तिथं धार तिकडे वर जा. पलीकडं हो. दोघी जण काढते. ब्लॉक काढा सावकाश. काय करते बघा, काय बोल नका बाळा. इकडे जर कोण तिथं काय नाही करून गेले असते. कोण तिथे ब्लॉक तुझा बा आणायचा. तरी काठी कुठे झाले फिरून झाले तिथे ब्लॉक. Thank you.
त्यात मुगीजण तिनं धरलाय ब्लॉक काढ ना तिथलं दिवस बघू कुठं बाहेर काढ त्याला डिवचून काढ तुम्ही सरकार अगं तिला धर पडेल हा उचला गौरी आता आत आत आणि असं नाही ते. बघितलं? एक मिनिट थांब सर पुढे पाय काढतो. हॅलो काठी घेतली तुमच्या हातात मोठी काठी आहे बघा काठी मोठी आहे बघा हा हॅलो काय ती बारीक घेस रद्दा दिल्या बघ ते भैयांना ती बारीक फोकारा त्यानं टच कर काय जडती हा काढा हे बाळा अंगावर येईल सावकाश हातावर पडेल नाही ग बाळा इकडलं काढायला लागतंय सर हात काढा ना तुमचा पकडा जरा काढ की ब्लॉक येत नाही खालनं काढ तिथे पकडा ना काठी जरा अशी धरला आडवा हा चावला त्याला श्रद्धे अडकला ब्लॉक मध्ये अडकला येत नाही इकडनं गेलंय ते काठीवर जरा अशी ब्लॉक काठीवर टाकला की कुठं आलाय चौकास आता बाळा आत सोड नको पकडायला आला काय बघायला आलाय म्हटलं पकडायला आला हा, बस बस थांब पाण्यात आहे, श्रद्धा पाणी घाल येईल का रे गौरी सोडशील बाई माझ्याकडे गार झाला फ्रेश पावर आली बघा हा आणखी भैया नाहीत ना ॲग्रेसिव्ह लय नाहीत सगळे कडक आहेत आणि प्रत्येकालाच प्रॅक्टिकल आहे ठराविक सापांनाच प्रॅक्टिकल नाही आहे कळलं आलं का लक्षात करतेस पॅक बाळा छान आहे ना छान आहे
गौरे एकटीला पॅक करायचं आहे जमलं. मदत करू नको हे करू नको काय बोलू नको थांब. मालक तिला बांधायला त्या मुलगीला. कृष्णाच्या काठावरले हात जोडून लांब बांध. ओढ. दत्त साई सिमेंट आर्टिकल म्हणून कंपनी आहे मित्रांनो. आणि माझ्या आईचं दुःखद निधन झालं आहे. आज 4था ते 5वा दिवस आहे. मला भेटण्यासाठी आलेले होते आणि यांच्या सिमेंट कारखान्यातून फोन आला की साप आला आणि तो नाग आहे. त्यांनी ओळखला नाग या मालकाने. पहिलेही दामन वाचवले बरोबर सर. आणि त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. आणि सुंदर अशा आपल्या जिल्ह्यातली जी गौरी आहे ती श्रद्धा आत्तीपाशी राहिल्यामुळं महिना झाला कॉलवर नाही आहे. प्रत्येकाला शंका लागेल की आत्तीची तब्येत आजारी असल्यामुळं ती आत्तीपाशी आहे श्रद्धा, त्यामुळं कॉलवर दिसत नाही आहे. आणि आई वारल्यामुळं मलाही कॉल करता आले नाहीत. आज मी पहिल्याच वेळी कॉलवर आलेलो आहे. या अर्धा दिवस झालं मी बाहेर पडलो नव्हतो मित्रांनो. आणि ही भेटायला आलेली होती जी गौरी मुलगी आहे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या. तिनं सुंदर असा जो इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे ज्याला नाग नावाने ओळखतात, जो साप अंडी घालतोय आणि अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आणि ज्याला पिल्ली नाहीत होत तो अंडी घालतो. जो घोणस साप आहे तोच पिल्ली. काही साप अंडी घालतात, काही साप पिल्ली देतात. आणि हा सर्वाधिक विषारी साप आहे. असा जरी साप तुम्हाला मानवस्तीत येऊन चालला तर अँटी स्नेक व्हिनम शिवाय कोणताही उपचार नाही आहे. ही जी मुलगी आहे अशा मुली तयार होणं गरजेचं आहे. आमची श्रद्धाच 1 नंबर 5-7 वर्ष झाले कार्य करते. अशा मुली घडणं गरजेचं आहे. आणि माझ्या जिल्ह्यातील गणेशवाडीमध्ये आणि हे सर्व जे तुम्हाला इथं दिसतात ते तिच्या गावातलेच आहेत. आणि सगळे सर्प मित्र आहेत आणि त्या मुलीला सपोर्ट करतात. त्याबद्दल पहिले यांचं अभिनंदन. त्यांना साखळीतला महत्त्वाचा घटक साप हा वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि गणेशवाडीमध्ये सर्व मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे कार्य करतात माझ्याकडून त्यांचं शतश अभिनंदन. आणि या मुलीचं पण अभिनंदन. अशा मुली महाराष्ट्रात घडणं गरजेचं आहे. पुढली पिढी त्याच्या मागं दुसरी पिढी तयार होऊन हे अन्न साखळीतलं जे महत्त्वाचं भ्रमण करत असलेला जो साप आहे जो की उंदीर खाऊन शेतकऱ्यांना मदत करतो त्याच्याविषयी भरपूर गैरसमजूत आहेत. आणि हिला माझे आशीर्वाद आहेत. हिनं आयुष्यभर अशा वन्यजीवांची रक्षा करावी. आणि या मालकांचं पण मी शतश अभिनंदन करतो. त्यांनी 3 साप वाचवलेले आहेत. साप वाचव मित्रांनो. आणि निसर्गाचा जय हिंद जय महाराष्ट्र. होता हा. आणि इथं त्यांनी विटा ठेवलेल्या आहेत आणि जिथं अडखळ घरात तिथं म्हणजे साप येण्याचं आणि त्या ठिकाणी बसण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तो एवढं उन्हाचं टेम्परेचर आहे आणि तिथं गारवा निर्माण झाला की तो एकाच ठिकाणी थांबला होता. आणि हा विषारी नाग होता. याला व्यवस्थित पकडलेला आहे. आणि हे आजीचं म्हणजे वारलेत आमच्या आजी. ते सगळेजण भेटायला आले होते त्याच्यामुळे तेवढ्यात एक कॉल आला आम्हाला. आणि सगळ्यांनी सोबत येऊन हा कॉल म्हणजे आम्ही साप पकडलेला आहे त्याला जंगलामध्ये रिलीज करणार. आणि हिचं पण अभिनंदन की तिने हा साप पकडला त्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप मिसळू.